हाय नमस्कार. बघा आज जादूगर बनून चाललाय स्कूलमध्ये. रोज काही ना काहीतरी चालू असतं, काही ना काहीतरी बनवून जायचं असतं. आज जादूगर बनून चाललाय. आज आहे पहिला शेवटचा गुरुवार. आज उद्यापन. छान देवीची पूजा झाली मस्त. वाचून वगैरे झालं. आज येणार आहे बहीण, पुण्यावरून येणार आहे. त्याच्यासाठी आता तिला थोडं भाजी मच्छीमध्ये ती सिलेक्टिव्ह आहे, सगळंच खात नाही. म्हटलं आता ही भाजी ती भाजी विचारण्यापेक्षा सगळी भाजी एकत्र केली. ही मेथीची केली आणि ह्या सगळ्या भाज्या एकत्र केल्या. वाटाणा, काजू, पनीर जे असेल ते खाईल. हा सोनू बघ आता. हा बघ. अगो बाय आजीच्या पड सोनू. अगं आजीच्या पड. आधी आजीच्या पाय पड. आधी आता मग तो अचानक आपल्या पाय पडायला आला कशाला. आज उद्यापन होतं, शेवटचं गुरुवार. म्हटलं चला आणायचं. आली तिची ओटी भरली. ही माझी 3 नंबर बहीण आहे, पुण्याला असते. म्हणजे आधी घाटकोपरलाच होती, आता पुण्याला आली आहे. आणि याची काय तिच्याशी गट्टी जमली आहे. बापरे बापरे, भजन काय करताय. काय भजन काय म्हणतोय, काय काय त्याचं चाललंय, काय काय आजीला दाखवू काय माहिती. त्यातच आम्हाला गावी जायचं आहे. आमची गावाला जायची तयारी. आम्ही गावी चाललो आहे सकाळी. ते सगळं भराभर मधून मधून तेही चालू आहे. पाहुणी आले, तिचं स्वागतही चालू आहे. असं सगळं चाललंय. हाय नमस्कार. चला आता आम्ही गावाला निघालेलो आहोत. चला पुढचा प्रवास बघूया गावचा. पण शिव कुठे चालला? शिव गावाला चालला. आम्ही कोकणात जातोय. आमचं गाव तिकडे मंडणगड साईडला, आणि ही लोक आता महाबळेश्वरला फिरायला चाललेत. तर आम्हाला तिथे गावात सोडून ती लोक पुढे जाणार आहेत. तेव्हा बंद करा. यो नातू यो यो करा. शिव यो. तो आता फिरायला जाणार आहे. आम्हाला गावाला सोडून पुढे फिरायला जाणार आहे ना सोनू. हा ते फक्त काढून मागे जा जरासं मला हे करायला. काय एवढं वजन आहे? बाबांचं जॅकेट आहे. पकड नाही, काय खाली पडलंच ना बाबा, घालू नाही शकणार. हा ही पुढे घ्यायची आहे बाबा. द्या ना, असू दे. पुढे घ्यायची आहे, पुढे घ्यायची आहे. सामान बघा, सामान बघा, सामान बघा, सामान बघा. कधी निघा, आमचं सामान खूप असतो. तर आम्ही निघालेलो आहोत. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. कारण आम्हाला सोडून यांना पुढे जायचं आहे, त्यामुळे लवकर निघालो आहे. हे बघा आता गावा साईडला लागलं, म्हणजे कोल्हाडच्या पुढे. त्यामुळे इतकं धुकं मस्त आणि थंडी
खूपच थंडी, गार वाटायला लागलं इकडे. म्हणजे छान. आणि धुकं छान नाही जेव्हा गाड्या समोरच्या दिसत नाही आणि गाडी चालवायची असेल, त्यामुळे थोडा भीतीच वाटते. आम्ही आपलं हळूहळू त्याला सांगतोय, हळू कर, हळू. गाडीच मस्त होतं ते. कोकणाचा रस्ता बघूनच खूप कोकणी माणसांना समाधान वाटतं, बरं वाटतं. जसं जसं कोकण जवळ आलं की अगदी मस्त वाटते. आता आम्ही इथे नाश्त्याला थांबतोय माणगावला. बापरे, थंडी आहे सोनू? कारण सकाळी बघा, थंडी आहे, गार लागतंय का माझा बाबू? आम्ही खाली उतरलो ना, बापरे, गाडीत जाणवत नाही, पण बाहेर आल्यावर इतकी थंडी, काही विचारणार, खूप गार होतं. हाय, गावी आलोय आम्ही, माणगावला आलो, जरा नाश्त्याला थांबलो. बापरे, एवढी थंडी आहे. आम्ही काही स्वेटर वगैरे आणलंय पण ते काढलं नाही, पण बाहेर आलो तर इतकी थंडी लागते. खूप छान. ह्याला गुलाबी थंडी नाही म्हणत भरपूर थंडी. बघा आमचं कोकण. खरंच जे कोणी कोकणात नाही आलेत ना, त्याने एकदा कोकणात प्रवास करा किंवा येऊन जा, मस्त वाटेल. फायनली आम्ही गावाकडे आलो, दाखवते तुम्हाला. मस्त. हे बघा माझं घर. सगळी साफसफाई झालेली आहे, सगळं साफ केलेलं आहे. बघा गावी आले, वाटतं का आजच आली आहे. सगळी भांडी कुंडी निघाली बाहेर. दोघांनी या नाही तर चौघांनी या, सगळं तेवढंच लागतं. तर एक पिक्चर आहे ना, की 4 जणांचं जेवण असू दे नाही तर 40 जणांचं जेवण असू दे, मेहनत तेवढीच लागते. सेम तसंच आहे. कोकण कसं वाटलं, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खरंच कोकण खूप छान आहे. थंडीत तर वा, मस्त अगदी. चला, नमस्कार.